भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाला याची कारण मीमांसा मांडताय एनके न्यूजसाठी क्रीडा पत्रकार नाना खैरनार। भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामने खेळण्यासाठी गेला। या कसोटी सामन्यातील पहिलाच कसोटी सामना भारताने 5 गड्यांनी गमावला। खरं तर भारताने हा सामना कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी गमावला होता। चहा पानाला खेळ थांबला तेव्हा भारताचे 3 बाद 330 धावा झाल्या होत्या। यावेळी असे वाटत होते की भारतीय संघ निश्चितच 450 ते 500 धावा करेल, मात्र 364 धावातच भारतीय संघ गारद झाला। अवघ्या 34 धावात 7 गडी बाद झाल्याने भारताचा पराभव तिथेच निश्चित झाला। खरं तर भारतीय संघ ज्यावेळेस खेळत होता त्यावेळेस समालोचकांना देखील वाटत होतं की भारतीय संघ सुस्थितीत आहे, मात्र झाले उलटेच। भारतीय संघ 364 धावातच गारद झाल्याने भारताने इंग्लंड समोर फारसे मोठे आव्हान ठेवले नाही। कारण आपण जर पाहिले तर भारतीय संघ ज्यावेळेस आपल्या मायदेशात खेळत असतो त्यावेळेस 200 किंवा 250 धावा ह्या चौथ्या डावासाठी पुरेशा ठरत असतात, परंतु इंग्लंडमध्ये खेळत असताना 400 धावा देखील पुरेशा नसतात। हे कालच्या पराभवातून दिसून आले। पहिल्या डावात देखील भारतीय संघ सुस्थितीत असताना एकदम गडगडला आणि त्यामुळे मधल्या आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांवर निश्चितच संशय घेण्यासारखे म्हणता येईल। कारण हे फलंदाज टिकाव धरू शकले नाही। थोडेफार त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करू शकले नाहीत। त्यातच यशस्वी जयस्वाल याने शतक झळकवले, मात्र तब्बल 4 झेल सोडले आणि ते 4 झेल म्हणजे भारताचे कसोटी सामने गमावण्यातच गेले असे म्हणता येईल। कारण त्याचं शतक हे व्यर्थ ठरले। या शतक तर झळकवले, परंतु त्यांनी सोडलेले 4 झेल हे सामना गमावण्यासाठी पुरेशी ठरले असे म्हणता येईल। आणखी एक बाब म्हणजे अशी की अष्टपैलू म्हणून घेतलेला खेळाडू शार्दूल ठाकूर याचे सुद्धा असेच म्हणता येईल की त्याने भारतीय संघात फारसे काही योगदान दिले नाही। ज्या 2 विकेटी घेतल्या त्या फक्त त्याच्यासाठी पुरेशा ठरल्या, मात्र भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात तो फारसे असे काही करू शकला नाही। यामुळेच माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी तर शार्दूलला संघात ठेवूच नका अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर जर शार्दूल संघात नसेल तर त्याच्याऐवजी कुलदीप यादव याला संघात घेण्याची मागणी गावस्कर यांनी केली आहे। कालच्या कसोटीचे वैशिष्ट्य असे म्हणता येईल की भारतीय संघातर्फे 5 शतकं झळकवली गेली। हे 5 शतकं झळकवल्यानंतरही भारतीय संघाला पराभव सहन करावं लागलं। त्यातच डकेत आणि कंपनी यांनी मारलेले रिव्हर्स स्वीपचे शॉट हे पाहण्यातच गिलचा वेळ गेला। गिल याच्यासमोर कोणताही पर्याय राहिला नाही की हे रिव्हर्स स्वीप शॉट कसे रोखावे। आता बघूया दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ काय कामगिरी करतो ते। एनके न्यूजसाठी नाना खैरनार, नाशिक।